अग्नी पाचक हे ना तुमची म्हणजे पचन संस्था ना खूप महत्वाची आहे. त्या पचन संस्थेमध्ये तुम्ही काय आहुती देता हा नंतरचा भाग आहे. तुमची पचन संस्था जर उत्तम असेल, आयुर्वेदामध्ये आहाराचे नियम सांगितलेले, आहार कसा घ्यावा, मिठाई स्वीट कधी खावं. लोक स्वीट शेवटी खातात. आयुर्वेदामध्ये सांगितलेले स्वीट सुरुवातीला खावं, कारण सुरुवातीला तुमची पचन संस्था हायली ऍक्टिव्हेटेड असते, पाचक अग्नी तीव्र असतो. लोक शेवटी खातात डेझर्ट म्हणून आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आयुर्वेदाचे जर प्रिन्सिपल लोकांनी समजून घेतले ना तर तुम्ही काही खाऊ शकता. म्हणजे रोज गोड पदार्थ खाऊन सुद्धा तुमची जारी वाढणार नाही असे खूप खूप लोक मी तुम्हाला दाखव. तुम्हाला माहिती पूर्वीच्या काळीमध्ये खूप ग्रामीण भागातली लोक सकाळी दूध घालायला येतात. दूधवाल्यांच्या बाबतीतले उदाहरण देतो तुम्हाला. आणि नंतर ते काय खातात माहिती, बासुंदी खाऊन जातात. अजून पण खूप भागांमध्ये आहे बासुंदी आणि जिलेबी खाऊन जातात. मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही गेले तर खूप लोकांचा सकाळचा नाश्ता रबडी जिलेबी. त्यांची वजन नाही वाढत, कारण ते ऍज अ मेन सोर्स म्हणून ते खातात, तेवढंच खातात आणि खाल्ल्यानंतर पचवतात. म्हणजे मी आहाराच्या बाबतीत मी लोकांना पण सांगतो, तुम्ही रिसेप्शनला गेले ना तर पहिले ठरवून घ्या मला काय खायचंय. ते रिसेप्शनचा जो यजमान असतो, नवरीचा जो बाप असतो, तो 1000 दीड हजार रुपये त्या जेवणावर खर्च करतो. तुम्ही काय काकडी टोमॅटो खावं म्हणून तो खर्च करतो का? त्यांनी जे काही मेन आयटम ठेवलेले आहेत त्याचा स्टॉल बघून घ्या, तुम्ही सगळे फिरून घ्या आणि मग तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला रबडी मालपुआ आवडतो ना, तिथंच बसा. ढेकर येईपर्यंत, अंडरलाईन ढेकर येईपर्यंत फक्त रबडी मालपुआ खा. घरी या, तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्या नवरीच्या बापाला पण समाधान मिळेल, लोक जीवन गेले काही त्रास झाला नाही. बरोबर. ही जी मी उदाहरणं देतोय ही सगळी अग्नीशी निगडीत आहे.